नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. कधी स्वतःचा आज हा कालच्या खराब गोष्टींमुळे खराब करू नका, म्हणजे जीवन मस्त राहील. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वैभव कॉलनी शंकरनगर परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. निलिमा संजय खरबडे या 40 वर्षीय महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळी साधारणतः 7 वाजताच्या सुमारात 112 वरून पोलिसांना माहिती देण्यात आली की एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह त्यांच्या घरात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता निलिमा खरबडे त्यांचा मृत्यू सामान्य नसून त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घरातील परिस्थिती, काही संशयास्पद खुणा आणि प्राथमिक पुरावे तपासायला सुरुवात केली आहे. मृत महिलेच्या घरात केलेल्या पंचनाम्यावरून हे प्रकरण वैयक्तिक वाद किंवा घातपाताशी संबंधित असू शकते असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांशी विचारपूस आणि महिलेच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आरोपी कोण आहे, खून का केला आणि घटनेमागे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी 2 वेगवेगळे तपास पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली. राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्या संयुक्तपणे आरोपीचा शोध घेऊन प्रकरणाचा पुढील काही दिवसात उलगडा करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वैभव कॉलनी मध्ये शंकरनगर या ठिकाणी निलिमा संजय खरबडे नावाच्या महिला राहत होत्या. आज सायंकाळी 112 वर साधारणतः 7 वाजता, रात्रीच्या 7 वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत आढळून आलेली आहे घरामध्ये. तेव्हा पोलीस या ठिकाणी आली आणि खात्री केली तर ते मर्डर झालेला आहे. आणि यामध्ये सध्या राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच ह्या आरोपीचा शोधासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या आरोपी निष्पन्न नाही, परंतु हा खून कशातून झाला यासाठी आणि मग त्यातून आरोपी कोण आहे यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. नक्की हा खून 1-2 दिवसात आम्ही उघडकीस आणू. अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात इंदोरहून अटक केली आहे. आरोपी हा याच प्रकारात यापूर्वीही सामील असल्याची माहिती समोर आली आहे. 29 नोव्हेंबर रोजी अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईनवर एका अज्ञात व्यक्तींनी फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. या गंभीर घटनेनंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिलेत. गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचा सखोल तपास केला. मिळालेल्या माहितीवरून आरोपी सध्या इंदोर मध्य प्रदेश येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथक तात्काळ इंदोरला रवाना झालेत.
इंदोर पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव सोहेल पांडुरंग शेख, वय 33 वर्ष, राहणार रहाडगाव असे असून त्याने 2 वर्षापूर्वीही अमरावती आयुक्तालय क्षेत्रात अशाच धमक्या दिल्या होत्या, तसेच पोलिसांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे आणि उपायुक्त श्याम घुगे यांनी केलेत, तर प्रत्यक्ष कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे. 28 तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर तात्काळ त्याच्या गांभीर्याने दखल घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं, त्यांना अलर्ट करण्यात आलं. याबाबत DCP झोन 2 श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स, नंतर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली. क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं. त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचबरोबर शहरभरामध्ये घुगे साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली. त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन जे आहेत, धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत, बसस्टँड, रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत, रेल्वे ट्रॅक्स आहेत, अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी BDDSचं घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेजरपुरा पोलीस ठाणे करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांबाबतची सर्वात मोठी अपडेट. बारामतीसह एका ठिकाणच्या नगर परिषद निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामागची मुख्य कारणं कोणती आहेत आणि नवीन तारखा काय आहेत, जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा झाली होती. त्याच दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी देखील ठरली होती. मात्र आता काही ठिकाणच्या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात ज्या नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाबाबत आक्षेप नोंदवले गेले आहेत त्या सर्वच ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामतीचा समावेश आहे. बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र न्यायालयीन प्रकरणे आणि नव्या उमेदवारी अर्जांच्या आदेशांमुळे ही निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. नवीन कार्यक्रमानुसार बारामतीत आता 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. बारामतीमध्ये प्रभाग क्रमांक 13B आणि 17A या 2 प्रभागांमध्ये आधीच निवडणुका स्थगित होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर या 2 जागांसाठी 26 नोव्हेंबरलाच नव्याने अर्ज दाखल झाले. भाजप नेते सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. या सर्व प्रक्रियेचा विचार करून निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठा बदल करण्यात आला आहे. 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी येथे नगराध्यक्ष पदाबाबत न्यायालयात अपील असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या ठिकाणीही नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात माघार घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर, मतदान 20 डिसेंबरला आणि मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये झालेल्या या मोठ्या बदलांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निर्णय हा चुकीचा असून तो जनतेच्या अधिकारांवर गदा आणणार आहे, अशी टीका माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अचानक काही वार्डांच्या निवडणुका न घेण्यामागे निवडणूक आयोग आणि सरकारची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकशाही जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्याचा मूलभूत हक्क आहे. तो कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय हिरावून घेणे अमान्य असल्याचे विरोधक सांगत आहे. कोर्टानेही निवडणुका वेळेत आणि न्याय पद्धतीने घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना
अचानक स्थगितीचा निर्णय का घेतला याबद्दल ॲडव्होकेट यशोमती ठाकूर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आता टीव्हीवर ऐकलंय की काही नगरपंचायती, काही नगरपालिकांच्या निवडणुका, काही वॉर्डाच्या निवडणुका रद्द करतायत. काय लावलंय सरकारने? कशाचा गोंधळ घालताय? व्यवस्थित म्हणजे आम्ही जन्मल्यापासून राजकारण बघतोय आणि आम्ही पण निवडणुका बघतोय. अजून 1 तासांनी कलेक्टरांशी बोललं तर कलेक्टर म्हणतात 1 तासांनी अजून गोष्टी क्लिअर होतील. काय लावलेलं आहे? अख्खं प्रशासनाला तुम्ही कन्फ्युजन मध्ये टाकून दिलेलं आहे. सगळ्या लोकांना कन्फ्युजन मध्ये टाकून दिलेलं आहे. मिली भगत ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिली भगत हा गोंधळ घालण्याचा आहे. हे सगळं थांबलं पाहिजे आणि व्यवस्थित कोर्टाने जसं सांगितलं की आता इलेक्शन थांबणार नाही, निवडणुका झाल्या पाहिजे, तर मग होऊ देत ना निवडणुका. काय हरकत आहे? हे मिली भगतची खिचडी जरा बंद करा. शासनानं कान उघडून, डोळे उघडून सगळं ऐका, बघा. असं चालत नाही. एवढे अरिरावी करण्याचा मतलब नाही रे बाबांनो. लोकांना कन्फ्युजन मध्ये टाकू नका आणि जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते व्यवस्थित द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी उमेदवारांची संख्या जाहीर झाली आहे. अमरावती विभागात अध्यक्षपदाकरिता 320 आणि सदस्य पदाकरिता तब्बल 5067 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. अमरावती विभागातील 41 नगर परिषद आणि 4 नगरपंचायतीसाठी एकूण 320 अध्यक्ष पदांचे उमेदवार आणि 5067 सदस्य पदांचे उमेदवार स्पर्धेत आहे. जिल्हानिहाय तपशीलमध्ये अमरावती जिल्ह्यातील 12 नगर परिषद, नगरपंचायतीसाठी 71 अध्यक्षपद आणि 1255 सदस्यपद उमेदवार रिंगणात आहेत. चिखलदरा नगर परिषदेत 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. अकोला जिल्ह्यात 6 ठिकाणी निवडणुका होणार असून 39 अध्यक्षपद आणि 707 सदस्यपद उमेदवार स्पर्धेत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 11 नगर परिषद, नगरपंचायतीसाठी 88 अध्यक्षपद आणि 1387 सदस्यपद उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषद, नगरपंचायतीसाठी 87 अध्यक्षपद आणि 1170 सदस्यपद उमेदवार आहेत. मलकापूरमध्ये 2 आणि खामगावमध्ये 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. वाशिम जिल्ह्यातील 5 नगर परिषद, नगरपंचायतीसाठी 35 अध्यक्षपद आणि 548 सदस्यपद उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल. या निवडणुका स्थानिक पातळीवर नेतृत्वाची दिशा ठरवतील हे निश्चित. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. चांदुर्ली नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस चांगलीच वाढत चालली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार स्वाती मेठे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि नागरिक प्रचारात उतरल्याचे चित्र दिसत आहे. शहरात उत्साह, चर्चांना आणि राजकीय हालचालींना वेग आला असून सिटी न्यूजच्या टीमने नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. नक्कीच महाराष्ट्रामध्ये सध्या आता ज्या आहेत सर्व निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका आता येत्या अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या आहेत. 2 तारखेला जे आहे सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि 3 तारखेला संपूर्ण निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. आज आपण चांदूर रेल्वे येथे दाखल झालेलो आहोत. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत स्वाती मेठे यांच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, निष्ठावान पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी थोडासा आपण संवाद साधणार आहोत. नेमके काय विकास कामे व्हायला हवीत आणि झालेली आहेत हे सविस्तर चर्चा आपण त्यांच्याशी करूया. काय नाव आपलं? मी प्रशांत देशमुख. काय असं वाटतं आपल्याला चांदूर रेल्वेमध्ये विकास व्हायला हवा, स्वाती मेठे करतील आणि काय विकास झालेला आहे काय सांगाल?
निश्चितच स्वातीताई मेटे जर निवडून आल्या, निश्चितच येतील निवडून त्या, 100% गॅरंटी आहे. तर निश्चितच चांदूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. लढत कशा पद्धतीची आहे सध्या आता? लढत काही नाही, वन साईड आहे स्वातीताई, 100%. 100%. काय सांगाल? काय नाव आपलं? मी रवींद्र उपाध्ये. यापूर्वी या ठिकाणी जी एक हाती सत्ता होती विरोधकांच्याकडे 10 ते 12 वर्षापासून, त्याप्रमाणे जो विकास या चांदूर शहराचा व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि आता ज्या आमच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या, ह्या निश्चितच त्यांना एक दांडगा अनुभव आहे. त्या अगोदरी त्या नगरसेविका होत्या, पण जसा विकास व्हायला पाहिजे तो चांदूर शहराचा विकास झाला नाही. आणि चांदूरकरांना जर विकास पाहिजे असेल तर ते निश्चितच आमच्या स्वातीताई मेटे यांना भरघोस मतांनी निवडून देतील आणि ते निवडून येणार आहेत. तेव्हा जे काही आपलं मत वाया गेलं नाही पाहिजे, म्हणून त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कमवाड्या चिन्हाचं बटन दाबून सर्वांनाच आपण विजयी करा. दोन्ही गोष्टी सांगितल्या, एकतर त्या नगरसेविका होत्या आणि दुसरा म्हणजे विकास झालेला नाही. हम्म. काय वाटते आपल्याला, विकास का नसेल झाला? विकास न होण्याला कारणीभूत असं आहे की याची खालपासून वर सत्ता असतात आणि विकासाचं ध्येय सुद्धा ज्याच्या मनामध्ये असतो ते झालं पाहिजे. पण त्या फक्त नगरसेविका होत्या, नगराध्यक्ष नव्हत्या. शेवटी नगराध्यक्षातनी जो अधिकार आहे, पॉवर आहे, तो नगरसेवकात नाही. त्यामुळं त्यांनी त्यांच्या कॉलनीचा विकास हा केलेलाच आहे, तुम्हाला दिसतेच आहे. आणि तो तसाच विकास त्यांनी चौभोताल आता त्या गावचा करतील असे काय आम्हाला प्रमुख मुद्दे असायला पाहिजे या निवडणुकीत? मुद्दे पाण्याचा आहे, रस्त्याचा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी उद्यान आहे वगैरे, हे सगळ्या. आमदार सुद्धा आपल्या शहरात विकास करू शकले नाहीत का, असं वाटतं आपल्याला? वाटतं आमदार साहेबांनी आमचा जो विकास केला, जो या ठिकाणी याच्या अगोदर 15 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांचा विकास आणि आमचे जे 6 वर्षात जे झाला, याचा जर तुम्ही लोकांजोगा मागितला तर तुम्ही हब होऊन जाण की इतके रुपये आणले कुठं. तर तो आमदार साहेबांनी विकास आणलेलाच आहे आणि पैसे आणले आहे. पाण्याचा जो प्रश्न होता तो 66 कोटीचा योजना, आता माझे आमदार म्हणतात की त्यांचं उद्घाटन केलं. आम्ही कधी उद्घाटनाचा, आमचे आमदार उद्घाटनाच्या मागे लागत नाही, तर ते फक्त कामावर लक्ष देतात आणि काम ते खेचून आणतात. मी विवेक चौधरी, तालुका अध्यक्ष ग्रामीण. काय प्रमुख मुद्दे असायला पाहिजे या निवडणुकीत? काय विकास व्हायला पाहिजे चांदूर रेल्वेचा? विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर बऱ्याच गोष्टी इथं अपूर्ण आहे. विचार केला आपण, अभ्यासिका झाल्या, त्याच्यानंतर व्यायामशाळा झाल्या, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्यासारखी जे योजना, शुद्ध पाणी जे आज हवं होतं शहराला, ते मागील 15 वर्षापासून गढूळ पाणी येत होतं. आता दादांनी, माननीय आमदार साहेबांनी जी योजना आणली, 66 कोटीची योजना आहे, त्या माध्यमातून आता येणाऱ्या काही काळात जनतेला शुद्ध पाणी मिळेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्या जर म्हणजे त्या पूर्णत्वास येईलच, मेटेताई या निवडून येतील एवढी पक्की आम्हाला सध्या लढत गॅरंटी कशा आहे. प्रकारची आहे चांदूर रेल्वेमध्ये? लढत काय वाटते आपल्याला? लढत म्हणून नाहीच आहे विचार केला तर. स्वातीताई मेटे एकतर्फी आल्याशिवाय राहणार नाही. बिहारचं आता नुकतंच बिहारचं निवडणूक पार पडली, काय वाटते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? बिहारचा विषय झाला. आता नागरिक जे आहे ते सर्व सुशिक्षित आहे आणि सर्व विचार करून आहे. वरपर्यंत खालपर्यंत जे गव्हर्नमेंट आहे त्याचा नेमका फायदा होईल हे जनतेलाही माहीत आहे. त्यामुळे जनतेचा जास्तीत जास्त कल हा स्वातीताई मेटेकडे राहील. कारण का त्यांना माहीत आहे विकास करायचा असं, आमदार इथं BJPचे आहे, गव्हर्नमेंट BJPचं आहे, केंद्रात BJPची सत्ता आहे. त्यामुळं इथे जर आपल्याला विकास करायचा असेल तर BJPचं गव्हर्नमेंट आणावंच लागेल. जर तुमचा उमेदवार निवडून आला तर सर्वात पहिले 2 मुद्दे असे कोणते राहणार जे त्यांना त्या मुद्द्यांवर काम करायला हवं? सर्वात मोठा विषय इथं विद्यार्थ्यांचा आहे. अभ्यासिका झाल्या, व्यायामशाळा झाल्या, त्याच्यानंतर शुद्ध पाणी प्रत्येक घरी पोचलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न राहतील. आणि रस्ते आहे, रस्त्याची खूप दयनीय अवस्था आता आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे प्रमुख मुद्दे राहतील. सध्या देशामध्ये हिंदू मुस्लिमची लाट सुरू आहे. काँग्रेस म्हटलं की मुस्लिम आणि BJP म्हटलं की हिंदू, अशा प्रकारचे असतानाच आपल्या उमेदवारांनीच प्रतिक्रिया दिली आहे की सर्वात पहिलं काम माझं मुस्लिम जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता कॉलेज उभारण्याचं राहील, उर्दू शाळा उभारण्याचं राहील. काय सांगाल? हिंदू मुस्लिम हा वादच नाही आहे. आमच्या इथं जे संबंध आहे आणि दादाबद्दल जो आदर आहे, माननीय आमदार साहेबाबद्दल जो मुस्लिम समाजातही भरपूर मोठा पाठिंबा दादाला आहे. आणि आमच्या नगराध्यक्षासाठी ज्या मॅडम उभ्या आहे स्वातीताई मेटे, यांना पण त्याच पद्धतीनं सहकार्य आहे. त्यामुळे तो विषय आमच्या इथं आहेच नाही. काय नाव का आपलं? मी बबन सदाशिवराव गावंडे, माजी तालुका अध्यक्ष चांदूर रेल्वे. काय वाटलं आपलं निवडणूक सुरू झाली आहे, कशा प्रकारची लाट आहे भारतीय जनता पार्टी? या ठिकाणी येणाऱ्या 2 तारखेला नगराध्यक्षपदाची आणि नगरसेवकांची निवडणूक होऊ घातलेली आहे.
आणि याआधी त्या 5 वर्ष नगरसेविका होत्या, काँग्रेसच्या होत्या, परंतु काही कारणास्तव त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या आणि या ज्या वार्ड नंबर 8मध्ये त्यांनी जो विकास केला तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी खूप चांगलं कार्य केलं. त्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टी त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि त्यांना नगराध्यक्षपदाची आमच्या पक्षातर्फे तिकीट दिली. त्या निश्चितच या नगरीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि विकास करण्याचं एकच कारण आहे, कारण केंद्रात, राज्यात या ठिकाणी सुद्धा आमदार आहे. आता या बाकीच्या सगळ्या आमच्या कार्यकर्ता मंडळीनं सांगितलं की दादानं जो निधी आणला तो आजपर्यंत 15 वर्षात विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार होते, पण त्यांनी सुद्धा एवढ्या प्रमाणात काम केलं नाही. निवड टीका करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. दादानं कधीही कोणावर टीका केली नाही, कोण्या पक्षावर टीका केली नाही. दादाकडे जेव्हा जेव्हा कोणत्याही पक्षाचा माणूस गेला तर त्यांचं काम करण्याचं मानसिकता आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी 10वीपर्यंत मुस्लिमांसाठी शाळा आहे. त्यांची जे मागणी आहे का आमच्या इथं 11वी 12वी झाली पाहिजे, ते दादांनी त्यांना पूर्ण आश्वासन दिलं आणि ते निश्चितपणानं केंद्रात राज्यात सरकार असल्यामुळं दादा केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्याच बरोबर आम्ही सुद्धा सगळे कार्यकर्ता मंडळी आहे. आमच्या नगराध्यक्ष मॅडम निश्चितपणानं 100% निवडून येतील यांचा आम्हाला विश्वास आहे. किती नगरसेवक निवडून येतील आपले? आमचा सध्याच्या परिस्थितीत आमचे 20 नगरसेवक आले पाहिजे असा अंदाज आहे, पण आमचे 15 नगरसेवक निश्चितपणे निवडून येतील असा आमचा अंदाज आहे. काय नाव आपलं? गजानन झुनगरे. काय सांगाल? निवडणूक सुरू झालेली आहे, फक्त एक दिवस आता निवडणुकीला राहिलेला आहे. कशा पद्धतीची तयारी चालू आहे भारतीय जनता पार्टी? तयारी तसंही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पूर्ण सक्षम आहे आणि येणाऱ्या ह्या चांदूर रेल्वेचा विकास करायचा तर आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वेमध्ये खूप विकास, साधारण आता प्रशासक होतं 2 वर्ष, तर त्यात दादानं 66 कोटीची पाईपलाईन योजना मंजूर केली आणि त्याच्या अगोदर 15 वर्ष नगर परिषद विरोधकाची होती, पण त्यांनी कुठं पाण्याची सोय नाही केली. आतापर्यंत चांदूरवासींना गढूळ पाणी पाजलं, पण दादानं 2 वर्षातच 66 कोटीची पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण तत्वावर चालू आहे आणि थोड्याच दिवसात ते पूर्ण चालू होतील. काय नाव आपलं? सर्वात पहिले आपल्या न्यूज चॅनलचं मी स्वागत करतो. मी प्रसन्ना पाटील, माजी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. तसाच मी नगर परिषदेला माजी उपाध्यक्ष म्हणून राहिलो आहे. उपाध्यक्ष पद हे मी सांभाळलेलं आहे. चांदूर रेल्वे शहराच्या विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहिलेपासून हा विकास इथे पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. कोणती शैक्षणिक संस्था की जी म्हणजे अतिशय सर्व लोकांना घेऊन चालेल अशी संस्था इथे नाही आहे. त्यानंतर औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात चांदूर रेल्वे एकदम मागे आहे. हे जरी नगर परिषदच्या अंतर्गत येत नाही, परंतु नगर परिषदचे जे प्रतिनिधी राहतात यांच्या रेट्यामुळं इथं भरपूर काही वाढू शकत होतं, परंतु आतापर्यंत असा विकास झालेला नाही. आता आलेल्या या 6-7 वर्षात जे प्रतापदादांनी एक झंझावती काम घेतलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी रस्ता वगैरे हे सर्व डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. त्याच याच्यात की जे पाण्याची नळ योजना म्हणजे जी आहे नवीन होऊन राहिली, पहिली होती परंतु ती म्हणजे एक लहान प्रमाणात त्यावेळेसची झालेली आहे. तिला जी डेव्हलपमेंट करायचं काम आहे ते आता प्रतापदादांनी घेतलेलं आहे. त्यामुळे तोही एक चांगल्या प्रकारे विकास दादाच्या माध्यमातून होऊन राहिला. त्यानंतर स्वच्छतेच्या संदर्भात चांदूर रेल्वेमध्ये स्वच्छतेच्या संदर्भात असा हे झालेला आहे की आजही म्हणजे ज्या नाल्या बनलेल्या आहे, नाल्याचा उतार ज्याकडे पाहिजे तिकडे उतार नाही आणि पाणी म्हणजे असा लोकांना याचा खूप मोठा त्रास होऊन राहिलेला आहे. साफसफाई नाही आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे समजा आपलं ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यावर नगर परिषदचं नियंत्रण पाहिजे होतं, त्याच्यावरही त्या पद्धतीनं नियंत्रण ठेवण्यात आलेलं नाही. अशा बऱ्याचशा काही समस्या इथे आहे, परंतु आम्हाला आता असा आत्मविश्वास आहे, दादाच्या नेतृत्वात ही पूर्ण विधानसभा डेव्हलप होऊन राहिलेली आहे आणि डेव्हलप होत असताना इथच्या जी जनता आहे त्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आमचे सर्व नगरसेवक तसेच आमच्या स्वातीताई मेटे ह्या नगराध्यक्षपदी रुजू होईल असं मला पूर्ण खात्री आहे. आणि आम्ही जनतेला आग्रहाची विनंती हीच करणार आहोत की त्यांनी वरचं सरकार खालचं सरकार हे याचा विचार करावाच, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून दादा अतिशय महत्त्वाचा विकास पुरुष आहे. त्यांना सहकार्य करून आणि आमचं शहर डेव्हलप करावं अशी मी सर्व जनतेलाही आणि सर्व नेते लोकांना आग्रहाची विनंती करतो आहे. आणि
स्वातीताई मेटे तसेच आमचे 20 नगरसेवक यांना निवडून द्यावं एवढी सर्वांना नम्र विनंती मी करतो आहे. धन्यवाद. नक्कीच 15 वर्ष अगोदर जे काही कामे या ठिकाणी झाली नाहीत, आता आमदार प्रताप अडसर यांच्या नेतृत्वात होता. एकंदरीत असं मत जे आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच येथीलच उमेदवार स्वाती मेटे ह्या सुद्धा नक्कीच 20 सेवकासह निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता सुरुवात झालेली आहे. नेमके काही तास आणि आता शिल्लक राहिलेले आहेत मतदान प्रक्रियेला. त्यानंतर आपण एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचाराची लाट उसळल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं. आपण सध्या धामणगाव रेल्वे येथे दाखल झालेलो आहेत. ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत अर्चना रोटे यांच्या परिसरामध्ये आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि नेमकं काय उद्दिष्ट राहणार आहे राजकारणाचं, काय अजेंडा घेऊन समोर जाणार आहेत, असे अनेक प्रश्न आपण त्यांच्याशी साधणार आहोत. ताई, काय सांगाल? सगळ्यात पहिला प्रश्न तर आमचा हाच राहील की आपला राजकारणाचा प्रवास कसा आहे? हे राजकारणाचा प्रवास कधी चालू झाला हे मला स्वतःलाही खरंच नीट आठवत नाही, कारण घरामध्ये ते सगळं होतं. पण तरी एक कॉलेज लाईफमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आणि नंतर हळूहळू भारतीय जनता पार्टीमध्ये कधी काम करायला लागली तर ते मलाही कळलं नाही. इतक्या वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीने काम करते धामणगावामध्ये. कुठे जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये 25 वर्षापासून मी काम करते. आपला शैक्षणिक प्रवास कसा राहील का? बेसिकली आय एम अ सायन्स ग्रॅज्युएट. BSc कम्प्युटर्स केलं मी. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं इंडस्ट्रियल रिलेशन आणि पर्सनल मॅनेजमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये मी PhD केला आहे. हे सगळं करत असताना पहिलेपासून खेळाची अतिशय आवड होती. शाळेमध्ये कबड्डी असो, खो खो असो, असा जे खेळ होते ते सगळे खेळून झाले. आणि कॉलेजमध्ये मग बास्केटबॉलमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी प्लेयर आहे. मला कलर कोट आहे. तर स्काउट गाईडच्या माध्यमातून तेव्हा राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मला मिळालेला आहे. आणि आवड होती नेहमी शिक्षणाची, अजूनही आहे. तर बरेचसे फायनान्शियल मॅनेजमेंट असो, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन असो, या सगळ्या याच्यामध्ये मी डिप्लोमाज वगैरे घेतल्या बऱ्यापैकी. मधल्या काळामध्ये सुतगिरणीचं व्यवस्थापन पाहत होती बरेच वर्ष. मग नंतर मध्ये मी स्मार्ट सिटी, नागपूर स्मार्ट सिटीमध्ये जो केंद्र सरकारचा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा HR हेड म्हणून काम केलं. आणि पुन्हा एकदा मग इथे दादांनी म्हटलं, काही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तिथे पुन्हा रिझाईन करून मी पुन्हा इकडे परत आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील औसा मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले आहे. औसा शहरातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि भावांना माझा नमस्कार. औसा नगरीचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर यांच्या चरणी मी भक्तिपूर्ण वंदन करतो. राज्यभर सध्या नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. औस्यात भाजपा, शिवसेना आणि रिपाई म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहोत. औसा हे समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा लाभलेलं शहर आहे. औसेकरांशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे. औसा शहराला 15-20 दिवसातून एकदा पाणी येत होते. औसा शहराला माकणी धरणातून पाणी पुरवठा व्हावा यासाठी औसेकर 20 वर्षापासून संघर्ष करत असल्याचे अभिमन्यू पवार यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी मला सांगितले. तेव्हा त्या सभेतच 8 दिवसाच्या आत औसा शहराला माकणी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा मी केली होती आणि 8च दिवसात ती मंजुरी पण दिली. 23-24 मध्ये काम सुरू केले आणि आता प्रत्यक्ष पाणी मिळते आहे. आपले नेते माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी अमृतमधून औसा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 43 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. या योजनेचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. औसा शहरातील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी अभिमन्यू पवार हे 2020 पासून
सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते. पण तेव्हा नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती आणि राज्यात ज्यांची आघाडी होती त्यांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होऊ दिले नाही. 2022 मध्ये आपली सत्ता येताच 100 खाटांच्या औसा उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली, 100 कोटी दिले आणि आज काम वेगाने सुरू आहे. औसा शहराला मागच्या 3 वर्षामध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी आपल्या सरकारने दिला आहे. मुख्य रस्त्याच्या टप्पा 3चे काम पूर्ण झाले आहे. 11 सार्वजनिक स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, 2 कोटीचा निधी खर्चून अतिशय सुंदर असे बौद्ध विहार, श्री क्षेत्र गोपाळपूर देवस्थानात भाविकांसाठी सुविधा उभारण्यासाठी 5 कोटी रुपये दिले आहेत. औसा शहराला ग्रामीण भागाशी आणि लातूर शहराशी जोडणारे 7 मार्ग आहेत. त्यापैकी 3 मार्गांचे दर्जोन्नतीचे काम पूर्ण झाले आहे आणि 4 मार्गांचे काम हे प्रगतीपथावर आहे. आमचे सध्याचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटीलजी यांनीही त्यांच्या आमदारकीच्या 10 वर्षामध्ये अनेक विकास कामे केली आहेत. नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे यांच्या रूपाने एक सक्षम आणि उच्च विद्याविभूषित पर्याय आपण दिला आहे. कोरोना काळातील बनसुडे डॉक्टर दाम्पत्याचे सेवा कार्य खूप मोठे आहे. तुम्ही त्यांना सेवेची एक संधी द्या. आजवर तुम्ही माझ्याकडे जे जे मागितले ते मी दिले. आता तुम्ही भाजपला आशीर्वाद द्या ही माझी आपल्याला विनंती आहे. या राज्याचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, आम्ही औसा शहराचा संपूर्ण कायापालट करून दाखवू. आणि केवळ नगराध्यक्ष नाही तर 20 उमेदवार भाजपचे आणि 3 उमेदवार शिवसेनेचे अशा 23ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आपल्या लक्षातच आहे, भाजपची निशाणी आहे कमळ आणि शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण. माझी आपल्याला विनंती आहे, 2 तारखेच्या मतदानामध्ये कमळाची आणि धनुष्यबाणाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीसंबंधी राज्य शासनाचा नवीन आदेश समोर आला आहे. नामांकन, आरक्षण आणि प्रभाग रचना जैसे थे ठेवत फक्त मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य शासनाने अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीसंदर्भात नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार उमेदवारांनी पूर्वी भरलेले नामनिर्देशन अर्ज वैध राहणार आहेत. इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज मागे घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या तारखेनंतर कोणतीही माघार स्वीकारली जाणार नाही. माघार प्रक्रियेच्या समाप्तीनंतर 11 डिसेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल. शासनाच्या GR नुसार फक्त मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तर उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ववत राहतील. म्हणजेच प्रभाग रचना, आरक्षण, उमेदवारांची पात्रता, अपात्रता आणि इतर सर्व टप्पे जसे आहेत तसेच कायम राहणार आहेत. त्यामुळे उमेदवार आणि पक्षांमधील निर्माण झालेली अनिश्चितता दूर झाली असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे मार्गी लागली आहे. म्हणजेच 2 डिसेंबर रोजी अंजनगाव सुर्जी नगर परिषदेसाठी मतदान न होता हे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जी नगर परिषद के चुनाव उम्मीदवारी फार्म वापस लेने की तारीख 10 दिसंबर और मतदान 20 दिसंबर को किया जाएगा. आपको बता दें कि आरक्षण, प्रभाग रचना और नॉमिनेशन वैसे ही रहेंगे. राज्य सरकार ने अंजनगाव सुर्जी नगर परिषद चुनाव को लेकर एक नया आदेश जारी किया है. आदेश के मुताबिक उम्मीदवारों द्वारा भरे गए उम्मीदवारी फार्म वैलिड रहेंगे और जो उम्मीदवार इच्छुक है वो 10 दिसंबर 2025 तक अपना उम्मीदवारी अर्ज वापस फार्म ले सकते हैं. इसी डेडलाइन के बाद कोई भी उम्मीदवार फार्म वापस नहीं लिया जाएगा. उम्मीदवारी फार्म वापस लेने का प्रोसेस खत्म होने के बाद 11 दिसंबर को चिन्ह बांटने और फाइनल उम्मीदवारी लिस्ट की घोषणा की जाएगी. सरकार ने आदेश में साफ किया है कि सिर्फ वोटिंग की तारीख आगे बढ़ाई गई है और बाकी सभी प्रोसेस वैसे ही रहेंगे. उम्मीदवारों को दोबारा उम्मीदवारी फार्म अर्ज भरने की ज़रूरत नहीं है और पहले भरे गए उम्मीदवारी फार्म वैलिड रहेंगे. सिटी न्यूज, जावेद शाह, अंजनगाव सुर्जी. धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शहरात त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिक काय म्हणत आहेत आणि निवडणुकीचा कल नेमका कोणत्या दिशेने जातोय, बघूया या खास रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. फक्त एक दिवस या निवडणुकांना आता शिल्लक राहिलेला आहे. 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 3 डिसेंबरला सर्व नगराध्यक्ष, नगर परिषदेचा जो आहे रिझल्ट आपल्या समोर येणार आहेत. याचकरिता आपण आज नागरिकांचे मते जाणून घेण्याकरिता धामणगावमध्ये दाखल झालेलो आहेत आणि या ठिकाणी जे आहेत काँग्रेस आणि BJP मध्ये मोठ्या प्रमाणात लढत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. इकडे एकूण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा पगडा सध्या धामणगावमध्ये मोठ्या प्रमाणात भारी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही नागरिकांशी आपण या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल दादा, काय नाव आपलं? माझं नाव कपिल पळगाणे, मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. बरं, काय विकास व्हायला हवा धामणगाव मध्ये आणि आता मोठ्या प्रमाणात लढत सुरू आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये, कशा पद्धतीचा उमेदवार असायला हवा असं आपल्याला वाटतं? धामणगाव शहराला एक ताकदवर उमेदवार असायला पाहिजे की त्या उमेदवाराचं ताकद प्रशासनाला दबाव तंत्रामधून धामणगाव शहराच्या नागरिकांसाठी चांगल्या प्रकारचे निधी आणून चांगल्या प्रकारची सेवा इथं उपलब्ध झाली पाहिजे आणि धामणगाव शहर हे महाराष्ट्राच्या अग्रस्थानी पोहोचलं पाहिजे असा ताकदवर उमेदवार या धामणगाव शहराला पाहिजे. सध्या राजनीती कशी वाटते आपल्याला धामणगाव? आता कसं आहे, इथं 2 पक्ष आहे, दोन्ही पक्ष राष्ट्रीय आहे. एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि दुसरा भारतीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार. 2 पक्ष आमने सामने आहे. पण आता इथचा इतिहास पाहता, इतिहास एवढा प्रकट म्हणजे ताकदवर इतिहास आहे की माननीय अरुणभाऊ अडसळ हे विदर्भाची बुलंद आवाज असलेली ह्या शहरातली असलेल्या कारणानं आणि त्यांचं महाराष्ट्रभर देशाभर नाव आहे. तसाच ह्या धामणगावचं नाव हे भारताच्या नकाशावर चांगल्या तऱ्हेनं ओळखल्या जाते. म्हणून नगराध्यक्ष बी ताकदवर पाहिजे की नगराध्यक्षचं नाव ऐकल्याबरोबर विधानसभेमध्ये त्याचा प्रश्न मांडला पाहिजे, मंत्रालयातले अधिकारी घाबरले पाहिजे, असा उमेदवार ह्या धामणगाव शहराला पाहिजे. कोणाचा चेहरा वाटते आपल्याला? आता काँग्रेसचा उमेदवारासोबत माझा जास्त काही संबंध आलाही नाही आहे. पण अक्काताईचं जे काही आता ते आमदारांच्या भगिनी आहे आणि विदर्भाची बुलंद आवाज म्हटल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी सारख्या मातंबर नेत्यासोबत राहणारे माननीय अरुणभाऊ अडसळ यांची लेख आहे. आणि मला तर असं वाटते की ताकदवर नेता सध्याच्या परिस्थितीत धामणगाव शहरामध्ये त्या दिसत आहे मला. नक्कीच धामणगावमध्ये जे आहेत अर्चना रोडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांचा पगडा यावेळेस भारी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत. काय त्यांच्या प्रश्न असेल ते आपण जाणून घेऊया. काय सांगाल दादा, काय नाव आपलं? माझं नाव आहे प्रशांत, मी प्रॉपर धामणगाव शहरात राहणार आहे. काय सांगाल आपले आता निवडणुकीचे वारे होऊ लागलेले, एक दिवस निवडणुकीला शिल्लक राहिलेला आहे, काय प्रश्न राहणार आपले आणि काय विकास व्हायला हवा धामणगावचा? धामणगावचा विकास तर जवळपास 80% झाला आहे. जो राहायला सोडला विकास आहे तो भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे अर्चनाताई रोटे, ज्यांना आपण अक्का म्हणून धामणगाव शहरात ओळखल्या जाते, तर तो आल्यानंतर विकास हा होईल आणि खात्रीने होईल. का होईल? कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि स्थानिक आमदार आहे ते पण भारतीय जनता पार्टीचे आहे. आणि धामणगाव नगर परिषद जर भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आली किंवा अर्चनाताई अक्का जर ह्या नगराध्यक्ष झाल्या म्हणजे होणारच आहे, तर विकास झपाट्याने येईल. विकासाचा महापूर जो आहे, विकासासाठी जो लागणारा पैसा आहे, जो निधी आहे, फंड आहे, तो दिल्लीवरून डायरेक्ट आमच्या धामणगावच्या नगर परिषदेमध्ये येईल. आणि धामणगावच्या नागरिकांना सर्व माहिती आहे की सत्तावर केंद्रात आणि राज्यात आणि आमदार जर भाजपचा असला तर स्थानिक बॉडी पण भाजपची पाहिजे आणि स्थानिक बॉडी जर भाजपची आली तर विकास झपाट्याने होईल, यामध्ये कुठलाही शंका नाही. आपणच म्हटलं की 80% धामणगावचा विकास राहिला, शिल्लक राहिलेला 20% काय विकास व्हायचा राहिला आणखी? शिल्लक राहिलेला 20% मध्ये ज्या आता नवीन ज्या कॉलन्या धामणगावला ज्या टच झाल्या आहे त्या एरियातले जे रोड नाली राहिले तर ते होणार होते. पण काय आहे की मागील 3 ते 3.5 वर्षापासून धामणगाव नगर परिषदमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासकाला तेवढा अधिकार नसते किंवा त्यांच्याकडे तेवढा फंड नसतो, त्यामुळे तो 20% राहिलेला आहे. आणि सन्माननीय अर्चनाताई रोटे म्हणजे अक्का ज्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे आणि होणाऱ्या नगराध्यक्ष आहेत, त्या झाल्यानंतर तो 20% प्लस आणखीन काही जर कामं राहिली असेल, कळत न कळत होऊ शकते एखाद्याकडे लाईटच राहून जाते
पोलो आम्ही बसवला, 2 लाईट लावले, लोकांची डिमांड काय असते का कधी कधी तिसराही बसवला पाहिजे. हा जो विकास आहे तो विकास पूर्ण होईल आणि ज्या कॉलन्या धामणगावला जोडलेल्या आहेत त्याचाही 100% विकास होईल असं मला वाटतं. एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो. अर्चनाताईचे बंधू सुद्धा आमदार आहेत. आपल्याला असं वाटत नाही का मग 20% विकास का राहिला असेल? नाही, तो 20% याच्यासाठी राहिला की धामणगाव नगर परिषदमध्ये प्रशासक असल्यामुळं आणि प्रशासक असल्यामुळं धामणगावला स्थायिक सीओ नाही आहे. सीओ म्हणजे मुख्याधिकारी स्थायिक मिळाला नाही. आणि आता दादाने हा विषय विधानसभेत मांडला, कारण प्रशासक जेव्हा असते तेव्हा मुख्य अधिकाऱ्याचा रोल हा सगळ्यात जास्त असतो. कारण प्रत्येक समस्या ही आमदाराला माहीत नसते. माझ्या घरचा लाईट फुटला हे आमदाराला थोडी माहिती आहे. मी तो अर्ज नगर परिषदकडे दिल्यानंतर नगर परिषद जर निधी उपलब्ध नसेल तर त्यांचं काम आहे की आमदाराला फंड मागणे. मात्र या सर्वांवर कंट्रोल तर आमदाराचं असते. हो, आमदार मी काय म्हटलं, एखादी समजा कधी कधी एखादा रोड कॉलन्यामध्ये रोड होते, त्या रोडची कॅपॅसिटी 2 किंवा 3 टनाची असते, पण तिथं जर 10 टनाचा रेतीचा ट्रक आला तो जर फुटला तर तो लगेच दुरुस्त होणार नाही ना. तो राहिलेला विकास मी तो म्हणत आहे, तो राहिलेला विकास आता आमची बळी बनल्यानंतर किंवा अध्यक्ष अर्चनाताई झाल्यानंतर तो विकास आम्ही पूर्ण 20% तो विकास राहिलेला पूर्ण होईल. नक्कीच 80% जो आहे ते विकास धामणगावचा आमदारांनी केलेला आहे आणि शिल्लक राहिलेला 20% जो आहे त्यांच्याच आता भगिनी अर्चना रोडे ह्या करतील असं नागरिकांचं सुद्धा एवढी मत समोर येत आहे. आपण आणखी काही नागरिकांची याचे मतदान जाणून घेऊया. काय नाव आपलं काका? मी संतोष भुसारी. मी आता मागील पंचवार्षिकमध्ये धामणगावाच्या विकासासाठी नगराध्यक्षपदासाठी उभा होतो, पण संबंधित जो आता सध्या विकासाचा जो दृष्टिकोन आहे पण शिवसेना आम्ही शिंदे गटाचे पूर्ण समर्थक आहोत, त्यामुळे आम्हाला ताईला आणि दादाला विरोध करायचं काम नाही आहे. पण विकासाचं जर काम असेल तर विकासाच्या कामासाठी आजपर्यंत जे विकास झालेला आहे पूर्ण 15 वर्षामध्ये आज सध्या आजच्या कंडिशनमध्ये आपल्या धामणगावमध्ये असं कोणतंही वाढ नाही, कोणतंही घर नाही का जिथपर्यंत आपलं सिमेंटीकरण डांबरीकरण हे झालं नाही. म्हणून त्यामुळं मी एक शिवसेना शिंदे गटाचा समर्थक म्हणून अर्चनाताई रोडे यांना संपूर्ण धामणगाव परिसरातच नाही तर धामणगाव परिसरातील नागरिक आणि आमचे संपूर्ण धामणगाव शहरातील संपूर्ण सुज्ञ नागरिक हे सर्व लोक जे आहे हे संपूर्ण 100% आम्हाला मतदान करणार आहे भारतीय जनता पार्टीला. पण तुम्ही जर हे समजत का बाबा याच्यावर विषयाला हा आहे म्हणून तर दुकानातून आलो सध्या मी, त्यामुळं काही कंडिशन. काय नाव आहे आपलं? प्रमोद वरकड. काय वाटते आपल्याला धामणगावच्या विकासाबद्दल आणि राजकारणाबद्दल? धामणगावच्या विकासात भारतीय जनता पार्टीचं 15 वर्षापासून जे मोलाचं योगदान आहे, प्रत्येक वार्डात प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. पूर्णपणे विकास काम झालेले आहे. नाल्या रोड हे या बाबतीत हा विकास जो झाला आहे तो 15 वर्षात प्रतापदादाच्या नेतृत्वात. प्रतापदादा 5 वर्ष आमदार असताना आताही प्रतापदादा आमदार आहे आणि त्यांनी जो प्रयत्न केला महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी धामणगाव शहरासाठी उपलब्ध करण्याचा आणि कामं पूर्ण करण्याचा हे सर्व दादाचं श्रेय आहे. याही वेळेस पुन्हा 15 वर्ष झाले आहे. पुढच्या पंचवार्षिकसाठी भारतीय जनता पार्टी या नगर परिषदमध्ये पूर्ण बहुमतानं निवडून येईल, अध्यक्षासहित सर्व उमेदवार. काय वाटते किती नगरसेवक निवडून येतील भारतीय जनता पार्टीचे? भारतीय जनता पार्टीचे 20च्या 20 नगरसेवक निवडून येतील, अध्यक्षपदाचे उमेदवारही निवडून येतील. काँग्रेसमध्ये आणि बीजेपीमध्ये सध्या लढत दिसत आहे. कशा पद्धतीचं राजकारण असेल काय सांगायचं? 15 वर्षापूर्वी त्या काँग्रेसच्या उमेदवार आहे 6 वर्षा वसंतराव देशमुख या बीजेपी सोबत होत्या 10 वर्षापूर्वी आणि आज त्या काँग्रेसकडून उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उभ्या आहे. आता मला सांगा, ज्यांनी 10 वर्ष आधी बीजेपीची साथ घेतली, बीजेपी सोबत होते, ते आज इकडे गेले तरी लोकांना एक जे दलबदलूपणा आहे हा कोणत्याही म्हणजे पक्षाला हा घातक आहे. आता त्या तिकडे गेल्यामुळे होईल, त्याच्यामुळे काय होणार आहे की लोकांना माहिती आहे की 10 वर्ष बीजेपी सोबत आता विरोधी पक्षासोबत या गेल्या आहे, त्यांचे उमेदवार झाले आहे.
जनतेला सर्व माहित आहे काय करायचं काय नाही. का बरं काँग्रेसमध्ये गेले असेल आणि त्यांनी पक्षावर तिकीट मागितली असेल? आता त्यांना काय प्रलोभन दिल्या गेलं किंवा त्यांना उमेदवार मिळत नव्हता काँग्रेस पक्षाला, हे होऊ शकते. काँग्रेस पक्षाला दुसरा कोणता उमेदवार मिळत नसेल मग त्यांनी बा तुम्ही या आमच्या पक्षात प्रवेश घ्या, तिकीट देत. 10 वर्ष आधी बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्या इथं काय फरक वाटते का आपल्याला? बिहारमध्ये नुकती निवडणूक पार पडली, मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या तिथे जे आहेत उमेदवार निवडून आले. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय वाटते आपल्याला? आपल्या महाराष्ट्रातही जे बिहारमध्ये परिस्थिती झाली तीच होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि जे समर्थक आहे बरोबर तीच सत्ता महाराष्ट्रात पुन्हा येणार आहे. याला नक्कीच अनेक नागरिकांनी आपले मते जे आहेत आमच्या माध्यमातून समोर आणत आहेत. काही हॉकर्सना सुद्धा आपण त्यांचे संवाद साधू, त्यांना जाणून घेऊया नेमका कशा पद्धतीचा विकास आता धामणगावचा व्हायला हवा, कशा पद्धतीचा त्यांचे प्रश्न असेल. काय सांगाल दादा, काय नाव आपलं? माझं नाव प्रकाश पाटमासे. काय सांगाल, आता सध्या इलेक्शन सुरू आहे, 1 दिवस राहिलेला आहे शिल्लक फक्त मतदानाला. काय वाटते राजकारण धामणगावचं? धामणगावचं राजकारण म्हटल्याप्रमाणे मला असं वाटते की धामणगावाचा विकास आतापर्यंत तरी बऱ्यापैकी झाला आहे. आता जसा 2025मध्ये धामणगावच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचसे नगराध्यक्ष उभे आहेत, म्हणजे या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये. आणि नगराध्यक्ष म्हणून अर्चनाताई रोठे ह्या नगराध्यक्षाच्या पदासाठी उभे आहे. तर आता पार्टी जे काही येईल ते तर आता निवडणूक झाल्यानंतर माहीत पडेल. पण पब्लिकची म्हणजे साधारण जनतेची हीच प्रतिक्रिया आहे की जसा आतापर्यंत गावाचा विकास झाला ना तसाच विकास पुन्हा असाच व्हायला पाहिजे, कारण आतापर्यंत काही त्रास झाला नाही. हॉकर्सवाल्यांची काय मागणी राहील आपल्या फलफ्रूटवाल्यांसाठी, गाड्यावाल्यांसाठी? बरं, हॉकर्स म्हणजे काय? हॉकर्स म्हणजे काय? अच्छा. जसं आता समजा आम्ही रोडवर म्हणजे स्पष्ट शब्दात सांगतो, अतिक्रमणच्या जागेवर दुकाने लावून राहिलो. मीच नाही, असे बरेचसे लोक आहेत, गरीब लोक. तर आतापर्यंत म्हणजे कसं नगर परिषद तर्फे काही कोणत्याच पब्लिकला काही त्रास झालेला नाही आहे. आणि समजा जेव्हा अतिक्रमणची वेळ येते तर आमच्या कशा लोट गाड्या आहेत, आम्ही उचलून घेऊन जातो. आणि 1-2 दिवस समजा नाही झोन निश्चित व्हायला हवा असं आपल्या मागण्या आहे. हो, असं मागणी म्हटलं तर माझं असं म्हणणं आहे की इथं अतिक्रमण वाढल्यापेक्षा जर समजा नगर परिषद तर्फे एखादी काही आपल्याला झोन मिळाला, त्यामध्ये समजा इथं फुटपाथवर बऱ्यापैकी लोकांनी समजा नाही लावलं दुकान, तर त्या झोनमध्ये लावू शकते, जेणेकरून अतिक्रमण नाही वाढणार. बस, बाकी तर काही नाही. रोटेंच्या नेतृत्वात हे सगळं होईल आपल्याला वाटतं? मला तर पूर्ण आशा आहे की अर्चनाताई रोटे ह्या निवडून आल्यानंतर बरीचशी म्हणजे आपल्या धामणगाव शहरात बरीचशी प्रगती होईल आणि त्रास होण्याचा काही प्रश्न येतच नाही. धन्यवाद. नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चना रोटे यांच्या नेतृत्वात अनेक धामणगावचे विकास कामे होतील असं नागरिकांचं असेल किंवा हॉकर झोन मधील काही फळ विक्रेत्यांचं सुद्धा म्हणणं आपण जाणून घेतलं. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अमरावती बडनेरा रोडवर शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. गायत्री नर्सरीच्या वळणावर रात्री 1:30 वाजताच्या सुमारास फोर्ड इकोस्पोर्ट कार क्रमांक MH27 AE 8333 ही अचानक अनियंत्रित झाली. अत्यंत वेगवान असलेल्या या कारने रस्त्याच्या बाजूच्या भिंतीवर जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की बुधवारा क्षेत्रातील 2 कार्यकर्ते रोशन गंथडे आणि नितीन व्यास यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी धाव घेऊन आलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या 2 सक्रिय कार्यकर्त्यांच्या अचानक निधनाने परकोटे आणि बुधवारा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करीत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळगाव जिल्ह्यातील वाघोड गावात बस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांनी कार्यक्रम साजरा करण्यात आलाय. गावातील सामाजिक संस्थांचा सहभाग, पाहुण्यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावात बस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थ आणि माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले आहे. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईश्वर सोमा धनगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील नीता जाधव उपस्थित होत्या. यानंतर उपस्थित पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत करण्यात आले. यावेळी माळी समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील चौधरी यांनी संस्थेचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडलाय. त्यांनी संस्थेची स्थापना सन 1952 मध्ये स्वर्गीय ओंकार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे सांगितले. तसेच संस्थेमार्फत वर्षभरात जन्मलेल्या मुलींना मुदत ठेव व्याज रक्कम वितरित केली जाते. तसेच शैक्षणिक गुणवत्तेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मुलींना विशेष बक्षिसे दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर माजी अध्यक्ष सुधाकर विठ्ठल महाजन यांनी कार्यालयाच्या भिंतीवरील महात्मा फुले यांच्या जीवनपट फलकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या नीता जाधव यांच्या हस्ते केलेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे सादर केलीत. नागपूर शहरात घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 70 पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये सामील असलेला सराईत आरोपी राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी याला ताब्यात घेतले आहे. घरफोडी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी वय वर्ष 36 राहणार सालई पोस्ट खोर्रापर तालुका कोंढाडी जिल्हा नागपूर याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने नागपूर शहरातील 3 गुन्ह्यांची कबुली दिली असून हे गुन्हे पोलीस स्टेशन कोतवाली, सीताबर्डी आणि अंबाझरीमध्ये दाखल आहेत. तसेच आरोपीने शेगाव तसेच जिल्हा अकोला येथे मंदिराजवळील एका घरात घरफोडी करून 2 लाख रुपये रोख रक्कम चोरी केल्याचीही माहिती पोलिसांसमोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबाबत सायबर सेलचे विशेष सहकार्य लाभले. अटक करण्यात आलेला आरोपी राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी वय वर्ष 36 असे असून घरफोडीचे वाढते प्रमाण थांबविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे आणि आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची कबूल होण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रहाटगाव चौक ते राजुरा रोड लगतच्या स्मशानभूमी परिसरात अनेक महिन्यांपासून टाकला जाणारा कचरा, त्यातही रुग्णालयाचा बायोवेस्ट आणि प्लास्टिक जाळल्यामुळे परिसरात गंभीर आरोग्य धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. रहाटगाव चौक ते राजुरा रोड स्मशानभूमी लगतच्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील कचऱ्याच्या गाड्या रोजच्या रोज रिकाम्या केल्या जात आहेत. याच कचऱ्यांमध्ये प्लास्टिक बरोबरच हॉस्पिटलचे इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या आणि इतर बायोवेस्ट सहजपणे टाकला जात असल्याचे समोर आले आहेत. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रोज रात्री अज्ञात व्यक्ती येऊन या कचऱ्याला जाणून बुजून आग लावत आहे. या आगीमुळे उठणारा विषारी धूर संपूर्ण परिसरात पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे मुक्तपणे फिरणाऱ्या गाई म्हशींच्या जीवालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्याकरिता नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्या नेतृत्वात एक निवेदन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना देण्यात आले. यावेळी परिसरातील देशमुख, हरले, कोल्हे हेही उपस्थित होते. या निवेदनात या ठिकाणी कचरा टाकणे तात्काळ बंद करावेत, कचऱ्याला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी या प्रकरणावर त्वरित कारवाई करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आज आम्ही मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. PDMC प्रभागातील जो रहाटगाव चौकीच्या जवळ सातबंगल्याच्या जवळ जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवर वारंवार
खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. केवळ कचराच नाही तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे ते सुद्धा त्या कचऱ्यामध्ये असतं आणि तिथे ढीकच्या ढीक लागलेले आहेत आणि वारंवार तो कचरा तिथे पेटवला जातो आणि त्या पेटवल्यामुळे त्याच्यामध्ये प्लास्टिक्स आहे, इंजेक्शन्स आहे, त्याच्यामुळे तो विषाणू दूर होऊन संपूर्ण तिथल्या राहणाऱ्या जे रहिवासी नागरिक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि त्यांच्या आरोग्याला धोका आहे. या दृष्टिकोनातून आज आम्ही मॅडमला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तो स्पॉट जो आहे कचरा टाकण्याचा तो त्वरित बंद करण्यात यावा ही आमची मागणी आहे, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू. अमरावती महानगरपालिकेच्या हॅपी स्ट्रीट उपक्रमाने शहराला एक नवा उत्साह दिला आहे. मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट परिसरात पहाटेपासूनच नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळालाय. फिटनेस, कला, संगीत, खेळ आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाचा सविस्तर आढावा पाहूया. अमरावती महानगरपालिकेने आणि आयुक्त सौम्य शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट्स उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटे 6 वाजता अमरावती रोड रनर्स यांच्या 20 किलोमीटर धावण्याने कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात झाली. त्यानंतर आणखी 2.5 किलोमीटरची फेरी पूर्ण करून धावपटूंनी फिटनेसची प्रेरणा दिली. सकाळी 6:30 वाजता संदीप मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र घेण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांतता आणि ऊर्जा अनुभवली. सकाळी 7 ते 7:50 या वेळेत कविता शेंडे आणि विजयालक्ष्मी यादव यांच्या झुंबा वर्कआउटनं परिसराला अक्षरशः रंगत आणली. यानंतर स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या संदेशावर आधारित दिशा संस्थेच्या कलाकारांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. धावपटू आणि 8 सायकलपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले. दुसऱ्या स्टेजवर 10 मजेशीर खेळ आयोजित करण्यात आले. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हशा टाळ्यांच्या गजरात सहभाग घेतला. अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या स्लो सायकलिंगने सर्वांचे लक्ष वेधले. संतुलन आणि कलाबाजा पाहून उपस्थितांनी दाद दिली. तिसऱ्या स्टेजवर ऋषिकेश होले यांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्राने संगीताच्या सुरांनी वातावरण भारले. फिजिकल फिटनेस अँड सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर बडनेरा यांनी लाठीकाठी, दानपट्टा आणि गटका यांचे रोमांचक प्रात्यक्षिक सादर केले. नागरिकांनी कुटुंबासह योग, धावणे, खेळ, संगीत आणि मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घेतला. निरोगी आणि आनंदी अमरावतीचा संदेश हॅपी स्ट्रीट्स मधून स्पष्टपणे दिसून आला. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, स्वच्छता आणि सुरक्षित वाहतूक याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले आणि सहभागाबद्दल आभार मानले. आनंद, फिटनेस आणि एकतेचा संदेश देणारा हॅपी स्ट्रीट्स उपक्रम पुढील काळातही शहराला नवीन ऊर्जा देत राहणार आहे. आज इथे आपलं अमरावती शहराचे हॅपी स्ट्रीट असताना अमरावती शहरमध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सिटी बर्ड याचा निवड करण्यात आला आहे आणि आपल्या शहराच्या लोकांनी खूप चांगली पद्धतीने या पोलला रिस्पॉन्स दिला आहे. आपल्याकडे एकूण बोट 5000 वर आहे आणि त्यामध्ये कॉपर स्मिथ बार्बेट हे जे पक्षी आहे ते आपल्या अमरावती शहराची सर्वांची संमतीने शहराच्या सिटी बर्ड माझी वसुंधरा अभियानसाठी निवड करण्यात आलेला आहे. तर हीच आता अमरावती महानगरपालिका मार्फत या सिटी बर्डसाठी विशेष कल्चर आणि इतर प्रकारची प्रसारण आणि हा जो कार्यक्रम हॅपी स्ट्रीट चालू आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी भाग घ्यावा. त्या मुलांना, नागरिकांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही किंवा वेळ नाही अशा लोकांनी निश्चितपणे रविवारी या ठिकाणी येऊन स्वतःच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि मानसिक आनंदासाठी या ठिकाणी निश्चितपणे यावे. सर्वांना शुभेच्छा. आपल्याला माहित आहे की अमरावती महानगरपालिका आणि वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावतीमध्ये अमरावतीचा शहर पक्षी निवडण्याची प्रक्रिया गेल्या 10 दिवसात राबवण्यात आली आणि त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये 6 पक्षी हे पक्षी उमेदवार होते. त्यामध्ये राखी धनेश असेल, शिकरा असेल, भारद्वाज असेल, उप्पी असेल, पिंगळा म्हणजे स्पॉटेड आउलेट आणि तांबट
असे हे 6 पक्षी उमेदवार होते. या 6 पक्षांना एकूण 5445 इतकं मतदान ऑनलाईन पद्धतीनं अमरावतीकरांनी केलं. आणि या 6 उमेदवारामधून सर्वात जास्त जे मतदान झालं ते झालं तांबट पक्षाला. आणि अशा प्रकारे तांबट म्हणजेच कॉपरस्मिथ बार्बेट हा पक्षी अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आली. एखाद्या शहराचा शहर पक्षी हा जो तांबट पक्षी आहे हा आता यापुढे अमरावतीचा शहर पक्षी असणार आहे. आणि या शहर पक्षाच्या माध्यमातून अमरावतीत पक्ष्यांचं संवर्धन आणि संरक्षण आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न आमची वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था नेहमीप्रमाणे पुढेही करत राहील. धन्यवाद. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17 आणि माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, तर अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. पुन्हा नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.